जय हिंद फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट क्लाउड्स या करंट अफेअर्सच्या सिरीजच्या माध्यमातून आपण रेग्युलर इंटरवल नुसार साधारणपणे चालू घडामोडींची तयारी त्या ठिकाणी करतोय किंवा डिस्कशन जे आहे तर ते करतोय. त्याचबरोबर करंट क्लाउड्स नावाच्या मॅगझिनच्या माध्यमातून पण गेल्या 1.5 वर्षापासून सातत्यानं करंट अफेअरचे इनपुट जे आहे तर ते देण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला ग्रुप सीच्या ग्रुप बीच्या एक्झाम मध्ये त्या ठिकाणी वेळोवेळी दिसलेलं त्या ठिकाणी आहेच, राईट. सो त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या सेशन मध्ये आपण 25 ते 31 डिसेंबर 2025 या कालखंडातल्या जे काही चालू घडामोडी आहेत तर त्या सविस्तर स्वरूपात त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सो आजची पहिली त्या ठिकाणी न्यूज आपल्याला आहे ती म्हणजे देशांतर्गत सामन्यांसाठी महिला क्रिकेटपटूंच्या मानधनामध्ये त्या ठिकाणी वाढ. मला वाटतंय मध्यंतरी महिलांनी विश्वचषक जो आहे तर तो जिंकला आणि हा विश्वचषक जिंकल्यानंतर याच्यावरती वेगवेगळे कार्यक्रम ऑर्गनाईज करण्यात आलेले होते आणि त्या कार्यक्रमामध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा यांनी 2 महत्वाच्या निर्णयांचा त्या ठिकाणी उल्लेख केला की ज्याच्यामुळं खरं तर वुमन जे क्रिकेट आहे तर ते आपण असं म्हणूयात की फोरफ्रंटला आलं किंवा त्यांच्यामध्ये परफॉर्मन्समध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आणि वेगवेगळ्या स्पर्धा ज्या आहेत तर त्या त्यांनी जिंकल्या आणि सरते शेवटी वर्ल्ड कप जो आहे तर तो देखील भारतामध्ये आला. आणि याचा उल्लेख करत असताना त्यांनी पहिला महत्वाचा निर्णय जो सांगितलेला होता तर तो म्हणजे पे पॅरिटी, म्हणजेच पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणेच महिला क्रिकेटपटूंना देखील मानधन जे आहे तर ते दिलं जावं, हा एक महत्वाचा त्यातला मुद्दा होता. आणि दुसऱ्या मुद्द्याचा त्यांनी उल्लेख केलेला होता तर तो म्हणजे WPL म्हणजेच विमेन प्रीमियर लीगचा. सो आता त्याच अनुषंगाने आपल्याला असं लक्षात येईल की देशांतर्गत जे क्रिकेट खेळलं जाते तर त्याच्यासाठी महिलांना जे मानधन दिलं जातं एका सामन्यासाठी तर त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आपल्याला दिसते. सो ही वाढ ऑब्विसली कोण करणार आहे? देशांतर्गत आहे म्हटल्यानंतर बीसीसीआयनं हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार महिला क्रिकेटपटू असतील किंवा सामनाधिकारी असतील तर त्यांचं सामन्यांचं जे मानधन आहे तर ते दुप्पट करण्याचा निर्णय याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे. सो त्यामुळं देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या वरिष्ठ महिला खेळाडूंना सध्या 20,000 रुपये दैनंदिन मिळत होते, त्याच्या ऐवजी ते किती मिळणार आहेत? 50,000 रुपये इतकी रक्कम एका मॅच साठी त्या ठिकाणी मिळणार आहे, राईट. हे मानधन अंतिम 11 जणींमध्ये निवड होणाऱ्या खेळाडूंसाठी असेल, म्हणजेच ज्याला आपण प्लेइंग 11 म्हणतोय तर त्या प्लेइंग 11 साठी हे मानधन त्या ठिकाणी असेल. राखीव खेळाडूंना 10,000 रुपयांऐवजी 25,000 रुपये सामन्याचं मानधन जे आहे तर ते त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे इथं जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की जे प्लेइंग 11 आहेत महिलांच्या बाबतीत आपण म्हणतोय तर त्यांना आता 50,000 मानधन मिळणार आहेत, तर राखीव खेळाडू जे आहेत तर त्यांना 10,000 ऐवजी 25,000 मानधन जे आहे तर ते एका सामन्याचं त्या ठिकाणी काय होणार आहे? मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की मानधनवाढीचा निर्णय सर्व प्रकारच्या क्रिकेट पद्धतीत घेण्यात आला आहे. आता राष्ट्रीय T20 स्पर्धेच्या सामन्यात प्लेइंग 11 खेळाडूंना 25,000 तर राखीव खेळाडूंना 12,500 इतकं मानधन त्या ठिकाणी मिळणार आहे, राईट. सो हे एकंदरीत आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतं. सो ओव्हरऑल बीसीसीआयचं असं म्हणणं आहे की याच्यामुळं देशांतर्गत जे डोमेस्टिक क्रिकेट खेळलं जात आहे तर ते क्रिकेट खेळणाऱ्या महिला खेळाडूंना साधारणतः वर्षाचे 12 ते 14 लाख रुपये जे आहेत तर ते मिळू शकतात, राईट. सो अशी एकंदरीत ही पे पॅरिटीच्या संदर्भातली न्यूज दिसते. त्यानंतर बघा, श्रीलंकेला भारताकडून मदतीचा हात या टायटलची त्या ठिकाणी न्यूज आपल्याला दिसेल. सो दित्वा नावाचं चक्रीवादळ श्रीलंकेमध्ये आलेलं होतं, आपण त्याच्यावरती चर्चा आधी पण केलेली होती त्या चक्रीवादळाबद्दल. सो या चक्रीवादळामधून सावरण्यासाठी $45 कोटी म्हणजे जवळपास 350 कोटी रुपयाचं पुनर्रचना पॅकेज जे आहे तर ते त्या ठिकाणी भारतानं जाहीर केलेलं दिसतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष दूत म्हणून कोलंबो दौऱ्यावरती कोण गेलेलं होतं? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर गेलेले होते आणि त्यांनी तिथं ही घोषणा जी आहे तर ती केलेली दिसते. राईट. सो 450 दशलक्ष डॉलरच्या मदतीमध्ये 350 दशलक्ष डॉलर सवलतीचे कर्ज म्हणजे कन्सेशनल लाईन ऑफ क्रेडिट आणि 100 दशलक्ष डॉलर अनुदानाचा त्या ठिकाणी समावेश याच्यामध्ये आहे. बेसिकली तिथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर ते इन्फ्रास्ट्रक्चर रिबिल्ड करण्यासाठी हे कर्ज जे आहे तर ते देण्यात येईल. भारतानं ऑपरेशन सागर बंधू याच्यासाठी चालू केलेलं होतं बघा. सो ऑपरेशन सागर बंधू कशाशी संबंधित आहे तर दितवा नावाचं चक्रीवादळ जे श्रीलंकेमध्ये आलेलं होतं तर त्या चक्रीवादळामध्ये मानवीय मदत करण्याच्या दृष्टिकोनातून भारत सरकारनं जे ऑपरेशन आखलेलं होतं तर ते आहे ऑपरेशन सागर बंधू. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अशा प्रकारच्या ऑपरेशन्स वरती सातत्यानं आयोगाद्वारे प्रश्न जे आहेत तर ते विचारले जाताना दिसतात. नेक्स्ट, ज्ञानपीठ विजेते हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ल यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. सो हा देखील एक महत्वाचा त्या ठिकाणी मुद्दा आहे. सो विनोद कुमार शुक्ल यांचं छत्तीसगड मधल्या रायपूर या ठिकाणी वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेलं आहे. विनोद कुमार शुक्ल यांनी लिहिलेल्या नौकर की कमीज हिलेगा तो देखेंगे, दीवार में एक खिडकी रहती थी आणि एक चुप्पी जगह या पर्टिक्युलरली त्यांच्या महत्वाच्या किंवा लोकप्रिय अशा स्वरूपाच्या कादंबऱ्या होत्या. त्यांना 2024 मध्ये 59व्या ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. म्हणजे आता थोडंसं मागं जायचं म्हटलं, 26 जरी चालू झालं असलं तरी 26च्या पहिल्याच महिन्यात आपण आहोत. त्यामुळे पुढच्या 3-1 महिन्यामध्ये ज्या काही कंबाईनच्या मेन्स होतील किंवा मे महिन्यामध्ये राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होईल तर त्या सगळ्यांसाठी हे तितकंच रिलेव्हंट आहे की 2024 मध्येच त्यांना ज्ञानपीठ मिळालेला होता आणि अशा विनोद कुमार शुक्ल यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. सो अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते छत्तीसगड राज्याचे पहिले त्या ठिकाणी लेखक ठरलेले दिसतात. सो छत्तीसगडचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले लेखक हे ठरलेले दिसतात. 21 नोव्हेंबरलाच म्हणजे 21 नोव्हेंबरला रिसेंटलीच त्यांना काय करण्यात आलेलं होतं, ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तर तो प्रदान करण्यात आलेला होता त्यांच्या निवासस्थानी. प्रकृती अस्वस्थ्यामुळे तो त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आलेला होता. विनोद कुमार शुक्ल यांचा जन्म 1 जानेवारी 1937 ला राजनांदगाव या ठिकाणी छत्तीसगड मध्ये झालेला होता. 1979 मध्ये त्यांची प्रसिद्ध झालेल्या नौकर की कमीज या पुस्तकानं हिंदी कथा प्रकाराला एक नवीन कलाटणी दिल्याचं मानलं त्या ठिकाणी जातं. दिग्दर्शक मणिकौल यांनी याच कादंबरीवरती नौकर की कमीज याच नावाचा चित्रपट जो आहे तर तो देखील तयार केलेला होता. जबलपूर कृषी विद्यापीठातून त्यांनी त्यांचं पदवीचं शिक्षण घेतलेलं होतं. त्याच्यानंतर इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या कृषी विस्तार विभागामध्ये ते सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. लगभग जय हिंद हा त्यांचा पहिला कविता संग्रह 1971 मध्ये प्रकाशित झालेला होता. केवल जडे हे हा त्यांचा अखेरचा कविता संग्रह जो आहे तर तो ठरला. बऱ्याचदा अशा लेखकांबद्दल पहिला कविता संग्रह, अखेरचा कविता संग्रह अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाताना दिसतात, म्हणून फक्त इथं हा उल्लेख करतोय. दीवार में एक खिडकी रहती थी या कविता संग्रहासाठी त्यांना 1999 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तर तो त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला होता. सो साहित्य अकादमी बट ऑब्वियस असणारे ज्या व्यक्तीला ज्ञानपीठ मिळतोय तर त्याला त्या ज्ञानपीठ पुरस्कार हा त्याचं जे साहित्य क्षेत्रातलं योगदान आहे तर त्याच्यासाठी प्रदान केला जात असतो आणि म्हणून एवढा मोठा सर्वात मानाचा पुरस्कार जो आहे तर तो मिळालेल्या व्यक्तीला साहित्य अकादमी अवॉर्ड जो आहे तर तो असणारच आहे. सो ही सगळी माहिती जी आहे तर ती आपल्याला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन मध्ये पर्टिक्युलरली मला असं वाटतंय विचारली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेक्स्ट पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. K4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. अण्वस्त्र क्षमतेचं किंवा अण्वस्त्रवाहू अशा स्वरूपाचं क्षेपणास्त्र आणि त्याच्यामध्ये अणुशक्तीवरती चालणाऱ्या पाणबुडीतून मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी जी आहे तर ती करण्यात आली. ही कधी केलेली आहे? 23 डिसेंबर 2025 ला केलेली आहे. बंगालच्या उपसागरातल्या विशाखापट्टणम किनारपट्टीवरती INS अरिघात या पाणबुडीतून
या K4 नावाच्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. पाणबुडी कुठली आहे हे पण विचारलं जाऊ शकतं. INS अरिघात वरती याच्या आधी पण आपण चर्चा केलेली आहे. 3500 किलोमीटर अंतरावरच्या लक्ष्यावरती मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्रामुळे समुद्री अण्वस्त्र हल्ला क्षमतेमध्ये मोठी वाढ झालेली आहे. आणि कोट इन कोट मी या मुद्द्याला त्या ठिकाणी हायलाइट करताना दिसतो की ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पण आपण बघितलं. आता काल परवा मी चीफ ऑफ द आर्मी स्टाफ यांचं एक स्टेटमेंट त्या ठिकाणी ऐकलं की ऑपरेशन सिंदूर हे एक ट्राय सर्व्हिस कोऑर्डिनेशनचं बेस्ट एक्झाम्पल आहे, हे त्यांनी पुन्हा एकदा उल्लेख केला. आणि यावेळी आपण बघितलं की इंडियन नेव्हीचे जे ट्राय सर्व्हिसेसचे जे वेगवेगळे ब्रीफिंग व्हायचे, तर त्याच्यामध्ये पण नेव्हीचे जे काही डायरेक्टर जनरल नेव्ही ऑपरेशन्स आहेत, तर ते म्हटले की आम्हाला फक्त एका ऑर्डरची त्या ठिकाणी कमी आहे, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी तयार आहोत. राईट. मीडियावाल्यांनी बरंच ते कराची पर्यंत वगैरे INS विक्रांतला वगैरे पोहोचवलेलं होतं, बरोबर. पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की अशा प्रकारच्या भविष्यामध्ये धोके येऊ नयेत म्हणून अण्वस्त्र डागण्याची क्षमता ही पाणबुडीच्या माध्यमातून इथं तयार आपल्याला झालेली दिसते. 3500 किलोमीटर इतकी रेंज आहे. 24 ऑगस्ट 2024 ला बेसिकली K4 क्षेपणास्त्र हे अधिकृतपणे भारतीय नौदलामध्ये समाविष्ट झालेलं होतं. यामुळे जमीन, हवा आणि समुद्रातून अण्वस्त्र डागण्याची क्षमता असलेल्या निवडक देशांच्या यादीमध्ये आपला समावेश जो आहे तर तो झालेला आहे. सो हेही महत्वाचं आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून डागल्या जाणाऱ्या अग्नि-3 क्षेपणास्त्राच्या धर्तीवरती विकसित करण्यात आलेलं आहे. अग्नि-3 जसं जमिनीवरून डागलं जातंय, तर त्याच पद्धतीनं K4 हे क्षेपणास्त्र पाणबुडीतून त्या ठिकाणी समुद्रातून डागलं जाऊ शकते. सो समुद्रातून डागता येणारं हे आतापर्यंतच सर्वात लांब पल्ल्याचं धोरणात्मक शस्त्र त्या ठिकाणी आहे. पाणबुडीतून याचं प्रक्षेपण करण्यासाठी विशेषतः या K4 नावाच्या क्षेपणास्त्राची रचना करण्यात आलेली आहे. हे क्षेपणास्त्र पहिल्यांदा, आता पाणबुडी कुठं असते, पाण्याखाली असते, त्यामुळे पाण्याखालून पहिल्यांदा वर येतं, त्याच्यानंतर सरफेस जो आहे तर तो ओलांडतं आणि त्याच्यानंतर त्याचं रॉकेट इंजिन जे आहे तर ते प्रज्वलित होऊन ते लक्ष्याकडे त्या ठिकाणी जातं. सो अशा पद्धतीने हे वर्कआउट होतंय. K4 2.5 टनांपर्यंत अण्वस्त्र वहन क्षमता याची. हे भारताच्या अरिहंत श्रेणीतील पाणबुड्यांवरून दागता येऊ शकते. अरिहंत श्रेणीतल्या पाणबुड्या ज्या आहेत तर त्या समुद्राच्या खोलवर गुप्तपणे राहू शकतात, ज्यामुळे भारताचा हा अण्वस्त्र भाग सर्वात सुरक्षित आणि शत्रूच्या मागापासून किंवा त्याच्या मागोव्यापासून दूर अशा स्वरूपाचा आहे. राईट. सो अगदी खोलवर राहणार आणि त्याच्यानंतर वरती येणार, सरफेस क्रॉस करणार आणि मग नंतर त्याचे इंजिन जे आहे तर ते ऍक्टिव्हेट होणार आणि मग नंतर ते 3500 किलोमीटर पर्यंत हल्ला करू शकणार आणि 2.5 टनापर्यंत अण्वस्त्र वहन क्षमता त्याच्यामध्ये आहे, असं K4 नावाचं क्षेपणास्त्र. त्याच्यानंतर बघा, पंतप्रधानांच्या हस्ते लखनौ या ठिकाणी राष्ट्र प्रेरणा स्थळचं उद्घाटन. बघा, 25 डिसेंबर 2025 ला UP मधल्या लखनौ या ठिकाणी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनाचा आणि आदर्शाचा सन्मान करण्यासाठी या राष्ट्र प्रेरणा स्थळाचं उद्घाटन जे आहे तर ते करण्यात आलेलं दिसतं पंतप्रधानांच्या हस्ते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101व्या जयंती निमित्त लखनौ मध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि तिथं याचं उद्घाटन जे आहे तर ते करण्यात आलं. राष्ट्र प्रेरणा स्थळ ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारक आहे आणि राष्ट्राचं महत्वाचं प्रेरणादायी परिसर म्हणून त्याचा विकास जो आहे तर तो करण्यात आलेला आहे. 230 कोटी रुपये खर्च करून ते बांधण्यात आलेलं आहे. 65 एकर क्षेत्रावरती पसरलेला हा एक असा विस्तृत अशा स्वरूपाचा कॅम्पस त्या ठिकाणी आहे. नेतृत्व मूल्य असतील, राष्ट्रीय सेवा असेल, सांस्कृतिक जाणीव असेल, सार्वजनिक प्रेरणा असेल, यांना प्रोत्साहन देण्यासाठी कायमस्वरूपी समर्पित असं राष्ट्रीय संपत्ती म्हणून हे डेडिकेट केलेलं दिसतं. या कॅम्पसमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी यांचे 65 फूट उंच कांस्य पुतळे आहेत, जे भारताच्या राजकीय विचार, राष्ट्र निर्माण आणि सार्वजनिक जीवनात त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाचं प्रतीक त्या ठिकाणी देताना दिसतं. राईट. कमळाच्या आकाराच्या रचनेच्या स्वरूपात डिझाईन केलेलं सुमारे
98,000 चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेलं अत्याधुनिक संग्रहालय देखील याच्यामध्ये समाविष्ट आहे. राईट. सो डिजिटल इमर्सिव्ह तंत्रज्ञान वगैरे त्याच्यामध्ये आहे. आता इथं तुम्ही म्हणाल की विचारलं जाईल का, आता मला असं म्हणायचंय की स्टॅच्यू ऑफ युनिटी वरनं लक्षात घ्या की पुतळ्याची उंची विचारू शकतात. दुसरी गोष्ट, हे पुतळे कसले आहेत ते विचारलं जाऊ शकतं. अजून एक मी डॉट कनेक्ट करतो. माझ्याकडं बेसिकली ही माहिती काढत असताना एकच गोष्ट मी लक्षात घेतो, ती म्हणजे PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, की MPSC ने याच्या आधी कसे प्रश्न विचारलेले होते. मग याच्यावरती मला असं लक्षात येतं की नवीन संसद भवनाची रचना जी आहे तर ती मोराच्या पिसाऱ्यासारखी त्या ठिकाणी आहे का, तिथं त्या ठिकाणी सिंह आहे का वाघ आहे, बरोबर, याच्यावरती MPSC ने प्रश्न विचारलेला आहे. म्हणून मग मी म्हणेन कमळाच्या आकाराच्या रचनेच्या स्वरूपात ते राष्ट्रीय प्रेरणा स्थळ डिझाईन केलेलं आहे का, हेही विचारलं जाऊ शकतंय. जर याच्यावरती डिटेल प्रश्न आला तर, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आला तर डायरेक्ट येईल की ते कुठे आहे, तर ते लखनौ मध्ये त्या ठिकाणी आहे. राईट. नेक्स्ट, सुबनसिरी लोअर हायड्रो पॉवर प्रोजेक्ट, त्याचं युनिट 2 जे आहे तर ते कार्यरत करण्यात आलेलं आहे. आता अशा अनेक प्रोजेक्ट आपण गेल्या 3-4 महिन्यापासून बघतोय आणि मी सातत्यानं तुम्हाला सांगत असतो की हे प्रोजेक्ट जे आहेत तर ते बघत असताना त्याच्याशी रिलेटेड बेसिक, जसं की तिथली रिव्हर कुठली आहे, कुठल्या राज्यांना त्याचं पाणी जाणार आहे वगैरे वगैरे बघा. आणि मग तुम्हाला असं लक्षात येईल की आता रिसेंटली त्यांनी प्रश्न विचारत असताना ब्रह्मपुत्रा नदीवरती जे सर्वात मोठं धरण जे आहे तर ते जगातलं बांधलं जाणार आहे चायनाद्वारे, तर त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, यार्लुंग जांगपो, बरोबर ना. लक्षात येत असेल, आता कंबाईनच्या एक्झामला रिसेंटलीच मागच्या आठवड्यात हा प्रश्न विचारलेला होता. सांगायचा उद्देश काय आहे, त्या दृष्टिकोनातून ट्रॅकिंग तुम्ही करा. केवळ मी सांगतोय म्हणून चालू घडामोडी फोकस नाहीत करायच्या, तर त्याच्या मागं काहीतरी आयोगाची फ्रेम आहे, आयोगाने विचारलेल्या PYQ चा रेफरन्स आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि एक लक्षात घ्या, मला पण सुबनसिरी लोअर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट वरती फोकस करावा असा वाटला, कारण आयोग तशा प्रकारचे प्रश्न विचारतोय की हा प्रोजेक्ट असेल तर कुठल्या 2 राज्यांमध्ये. राईट. मागं पण मला वाटतं गोवा आणि कर्नाटक मधल्या एका प्रोजेक्ट वरती प्रश्न विचारलेला होता, ज्याच्यावरून डिस्प्यूट आहे, जो चर्चेत आलेला आहे त्याच्यावरती प्रश्न विचारतात. ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे इंटरेस्ट आहेत त्याच्यावरती प्रश्न त्या ठिकाणी विचारतात. राईट. नेक्स्ट बघा, केंद्रीय ऊर्जा, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी 23 डिसेंबर 2025 रोजी व्हर्च्युअल पद्धतीनं 2000 मेगावॉट सुबनसिरी लोअर जलविद्युत प्रकल्पाच्या युनिट 2 चं उद्घाटन जे आहे तर ते केलं. 250 मेगावॉट क्षमतेचे 8 युनिट ह्याच्यामध्ये आहेत, 25, 8 ते 200 असे 2000 मेगावॉट त्या ठिकाणी आहे. राईट. भारतातील 16 लाभार्थी राज्यांना वीज पुरवठा करण्याव्यतिरिक्त सुबनसिरी लोअर HE प्रकल्प अरुणाचल प्रदेश आणि आसामला मोफत वीज त्या ठिकाणी पुरवेल. आलं का इथं मुद्दा, खालीलपैकी कोणत्या विद्युत प्रकल्पातून अरुणाचल आणि आसामला मोफत वीज जी आहे तर ती पुरवली जाणार आहे. बघा, ईशान्य प्रदेशाला या प्रकल्पातून 1000 मेगावॉट वीज मिळेल. राईट. सो ज्यामुळं प्रादेशिक स्तरावरती ईशान्य भारतामध्ये वीज उपलब्धता किंवा ऊर्जा उपलब्धता जी आहे तर ती त्या ठिकाणी उपलब्ध होईल. राईट. सो या प्रकल्पात ईशान्य भारतातील सर्वात मोठे धरण 116 मीटर उंच कॉन्क्रीट गुरुत्वाकर्षण धरण समाविष्ट आहे, जे केवळ प्रादेशिक पायाभूत सुविधा आणि ग्रिड स्थिरता मजबूत करत नाही तर सुबनसिरी नदीच्या खोऱ्यात पूर नियंत्रण आणि पाणी व्यवस्थापन, म्हणजे ओव्हरऑल ते इंटिग्रेटेड अप्रोच न बांधलेलं त्या ठिकाणी धरण आहे. बघा, अरुणाचल आसाम सीमेवरती गेरुमुख या ठिकाणी हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल, आता युनिट 2 च आहे ना, युनिट 2 कार्यरत झालाय, हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तो भारतातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प त्या ठिकाणी असेल. राईट. हा प्रकल्प सरकारी मालकीच्या नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन द्वारे विकसित केला जात आहे. प्रकल्पाचे बांधकाम जे आहे तर ते 2005 पासून सुरू झालेलं आहे आणि प्रकल्प खर्च 70% इक्विटी आणि 30% कर्ज, वित्तपुरवठा असलेल्या मुदत कर्ज
तरतुदीद्वारे भागवण्यात येणारे केंद्र सरकार इक्विटीचा भाग म्हणून अर्थसंकल्पीय सहाय्य जे आहे तर ते या प्रकल्पासाठी प्रदान करत आहे. राईट. नेक्स्ट मुद्दा आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संथाली भाषेतील भारतीय राज्यघटनेचे प्रकाशन जे आहे तर ते करण्यात आले. आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय की संथाली लँग्वेजचा समावेश जो आहे तर तो कधी करण्यात आलेला त्या ठिकाणी दिसतो. राईट. 22 भाषा आपण म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये कधी करण्यात आलेला आहे तर ते त्या ठिकाणी सांगा. बघा 25 डिसेंबर 2025 ला राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेच्या संथाली भाषेतल्या आवृत्तीचं प्रकाशन जे आहे तर ते त्या ठिकाणी करण्यात आलं. याच्यामुळं आता ओल चिकी नावाची जी लिपी आहे आणि संथाली भाषा जी आहे तर त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटना जी आहे तर ती अवेलेबल झालेली आहे. राईट. या वर्षी ओल चिकी नावाच्या लिपीचं शताब्दी वर्ष साजरं केलं जात आहे आणि त्या शताब्दी वर्षाच्या अनुषंगानं संथाली भाषेमध्ये काय करण्यात आलेलं आहे, हे भारतीय राज्यघटनेचं भाषांतर करण्यात आलेलं आहे. राईट. सो संथाली. अच्छा, 2003 मधल्या कमेंट कशाला करताय, बरोबर, 2003 मधल्या 92व्या घटना दुरुस्ती अंतर्गत या भाषेचा समावेश जो आहे तर तो 8व्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला दिसतो. आयोगाचा फेमस प्रश्न 22 भाषा याची तरतूद कुठल्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेली आहे. पॉलिटीला जे प्रश्न विचारले जातात तर त्याच्यामध्ये कुठल्या अनुसूचीमध्ये काय आहे ह्याच्यावरती दरवेळी नेहमी प्रश्न विचारला जाताना आपल्याला दिसतो. राईट. वीर बाल दिवस. बघा दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. पण 26 डिसेंबरच का, तर हा दिवस गुरु गोबिंद सिंग यांचे 2 लहान पुत्र बाबा जोरावर सिंगजी आणि बाबा फतेह सिंगजी यांच्या शौर्याचं किंवा त्यांच्या बालपणातल्या सर्वोच्च बलिदानाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. वयाच्या अवघ्या अनुक्रमे 7व्या आणि 9व्या वर्षी यांनी आपले प्राण जे आहेत तर ते धर्मासाठी त्या ठिकाणी दिलेले होते. सो 9 जानेवारी 2022 रोजी या दिवसाची घोषणा जी आहे तर ती करण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. राईट. सो याच्यामध्ये बालकांचं धैर्य आणि त्याग याचं प्रतीक म्हणून हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो. सो त्याच्या मागची स्टोरी अशी आहे की हे बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग जी आहेत तर त्यांना मुघल शासकांनी भिंतीत जिवंत त्या ठिकाणी काढलं होतं आणि त्यावेळी त्यांना धर्म बदलावा असं सांगितलं जात होतं. मात्र त्यांनी भिंतीत जिवंत काढून घेतलं पण आपला धर्म जो आहे तर तो बदलला नाही. तर त्यामुळं त्या बालकांच्या धैर्याचं आणि त्यागाचं प्रतीक म्हणून दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. दिनविशेषांवरती प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. सुशासन दिन, गुड गव्हर्नन्स डे. आता मगाशी आपण राष्ट्रीय प्रेरणा स्थळ वगैरे राष्ट्र प्रेरणा स्थळाचं उद्घाटन झालं बघितलं. सो ते उद्घाटन अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त करण्यात आला असं आपण बघितलं. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन जो आहे तर तो सुशासन दिन किंवा गुड गव्हर्नन्स डे म्हणून साजरा केला जातो. 2014 मध्ये भारत सरकारनं हा दिवस साजरा करण्याला सुरुवात केलेली आपल्याला दिसेल. राईट. बॅकग्राऊंड मध्ये कधी सुरू करण्यात आला ते पण लक्षात घ्या आणि मग इतर जे दिवस असतात तर त्या दिवसाची थीम किंवा संकल्पना, थीम और संकल्पना. अगेन असं काय फोकस करावं हा जर प्रश्न येत असेल ना तर लगेच पीवायक्यू बघायचे. पीवायक्यू बघायचे म्हणजे पीवायक्यू रिपीट होत नाहीत करंट अफेअरचे, पण पीवायक्यू मधून आपल्याला एक्झॅक्ट कळतं की कुठल्या न्यूजचा कुठला भाग वाचायचा आणि कुठला भाग जो आहे तर तो सोडून द्यायचा आहे. नेक्स्ट, भारत स्वीकारणार किम्बर्ले प्रोसेस या यंत्रणेचे प्रतिष्ठित अध्यक्षपद. आता त्याच्याऐवजी किम्बर्ले म्हटल्यानंतर आपल्याला काय आठवतो? हिऱ्यांची खाण आठवते. हिऱ्यांची खाण, बरोबर. किम्बर्ले म्हटल्यानंतर आपल्याला काय आठवतं? हिऱ्यांची खाण त्या ठिकाणी आठवते. एवढंच फक्त त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बघा किम्बर्ले प्रोसेसच्या जगभरातील
कच्च्या हिऱ्यांच्या व्यापार सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठीची जागतिक यंत्रणा. म्हणजे किंबर्ले प्रोसेस काय आहे? किंबर्ले प्रोसेस ही जगातली कच्च्या हिऱ्यांचा सुरक्षित व्यापार आणि तो व्यापार पारदर्शक बनवण्यासाठीची यंत्रणा काय म्हणून ओळखली जाते? किंबर्ले प्रोसेस म्हणून ओळखली जाते. सो या यंत्रणेच्या आमसभेमध्ये या यंत्रणेच्या अध्यक्षपदासाठी भारताची जी आहे तर ती निवड झालेली आहे. ह्याच्यापूर्वी मी ना कधी किंबर्ले प्रोसेस वरती फोकस केलेला होता ना तो आपला फोकस होता. का? कारण ही प्रोसेस आहे ठीक आहे, मात्र याच्यामध्ये आता प्रश्न विचारला जाण्याची शक्यता काय? कारण भारताची तिथं निवड झाली अध्यक्ष म्हणून, राईट. येते 1 जानेवारी 2026 पासून भारत काय करेल? याचा अध्यक्षपद जे आहे तर ते स्वीकारेल. म्हणजे ऑलरेडी याचा अध्यक्षपद जे आहे तर ते भारतानं स्वीकारलेलं आहे. किंबर्ले प्रोसेस जगभरातील देश असतील, आंतरराष्ट्रीय हिरे उद्योग असतील, नागरी समुदाय असेल, असा एक त्रिपक्षीय उपक्रम आहे. संघर्षाला पाठबळ पुरवण्यासाठी होणाऱ्या हिऱ्यांच्या अनैतिक व्यापाराला म्हणजेच त्याला कॉन्फ्लिक्ट डायमंड्स असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर त्याला प्रतिबंध घालणं हा या मागचा मुख्य उद्देश आहे, राईट. कॉन्फ्लिक्ट डायमंड संघर्षाला खतपाणी किंवा पाठबळ पुरवण्यासाठी हिऱ्यांचा जो अनैतिक व्यापार त्या ठिकाणी होतो. जुने हिंदी पिक्चर बघितले तर त्यातले सगळेच्या सगळे हिरो जे आहेत, हिरो म्हणते, सगळेच्या सगळे विलन जे आहेत ना, तर ते हिऱ्यांचे त्या ठिकाणी व्यापारी असे, हिऱ्यांचं त्या ठिकाणी अनैतिक व्यापार करणारे असायचे किंवा स्मगलर असायचे, बरोबर. कुणी बुटातनं आणलंय, कुणी अजून कसा आणलाय वगैरे वगैरे तिथं दाखवलं जायचं आणि कसा आपला हिरो मग त्या एअरपोर्ट वरती ते पकडतो. सो तो संदर्भ या ठिकाणी आहे. कॉन्फ्लिक्ट डायमंड. किंबर्ले प्रोसेस सर्टिफिकेशनची स्थापना संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार 1 जानेवारी 2003 ला म्हणजे आधीच झालेली होती, पण 1 जानेवारी 2003 ला ही प्रोसेस जी आहे तर ती प्रत्यक्षात आली. 60 सदस्य त्याच्यामध्ये आहेत. युरोपीय महासंघ आणि त्यातील सदस्य राष्ट्रांना एकच सदस्य याच्यात मानलं जातं. म्हणजे एकूण युरोपियन युनियन इन्क्लुडिंग करून 60 सदस्य त्या ठिकाणी आहे, राईट. नेक्स्ट, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार. बघा, जसं पुढे जात आहे तसं एक नवीन गोष्ट जी आहे तर ती ऍड होती. म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्र प्रेरणा स्थळ बघितला आपण, पण त्याचबरोबर सुशासन दिन बघितला, वीर बाल दिवस आपण बघितला, तसंच राष्ट्रीय बाल पुरस्कार बघायचे आहेत. सो वीर बाल दिवस हा बालकांच्या त्यागाचं, धैर्याचं त्या ठिकाणी प्रतीक आहे. तसंच या एका वर्षामध्ये अशा प्रकारच्या बालकांनी केलेला त्याग, त्यांनी दाखवलेलं धैर्य, याचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरती प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले जातात आणि ते त्या ठिकाणी राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जातात. सो या वर्षी वीर बाल दिनाचं औचित्य साधून देशातल्या 20 बालकांना काय करण्यात आलं? प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, राईट. ही बालक शौर्य, विज्ञान तंत्रज्ञान, कला संस्कृती, समाजसेवा, क्रीडा, पर्यावरण अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी त्या ठिकाणी आहेत. आणि याच्यामध्ये 9 मुलं तर 11 मुली यांचा समावेश त्या ठिकाणी आहे. कधी कधी असं पण विचारतात ना, किती पुरुष आहेत, किती स्त्रिया आहेत, तर ते त्या ठिकाणी जसा की प्रश्न आता ग्रुप सी ला आलेला होता पद्म पुरस्कार प्राप्त खेळाडूंवरती, मला तो प्रश्न खूप आवडला की असं काहीतरी वेगळे पण शोधून काढतात की ज्या प्रश्नावरती विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स आहे की माझा हा प्रश्न चुकणार नाही, तिथं पण विद्यार्थी संभ्रमात पडतो किंवा ऑल ऑफ द अबोव लिहून येतो आणि सिली मिस्टेक करून त्या ठिकाणी येतो, राईट. बघा, केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे हा पुरस्कार जो आहे तर तो प्रदान केला जाताना दिसतो, राईट. पुरस्काराचे स्वरूप पदक, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असं आहे. 20 बालकांना प्रदान करण्यात आलेला आहे. इकडे लिस्ट दिलेली आहे. सगळी लिस्ट लक्षात ठेवायची आहे का? तर अजिबात त्या ठिकाणी नाही, राईट. सो याच्यामध्ये अर्णव महर्षी लक्षात ठेवायचे. बघा, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचा महाराष्ट्रातला अर्णव महर्षी यानं वयाच्या 17व्या वर्षी विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी या बालकाला राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लकवाग्रस्त रुग्णांच्या हातांसाठी
AI आधारित पुनर्वास उपकरण आणि ऍक्टिव्ह हँड रिस्ट बँड तयार करणं त्यानं केलेला आहे आणि त्याच्या या इन्व्हेन्शनसाठी त्याला हा पुरस्कार जो आहे तर तो प्रदान केलेला आहे. बेसिकली स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या मदतीनं हे उपकरण जे आहे तर ते लकवा आलेल्या व्यक्तींसाठी त्यानं तयार केलेलं आहे. आता मग इथं बऱ्याच त्या ठिकाणी दिसतील, म्हणजे उदाहरणार्थ वैभव सूर्यवंशीला देखील बिहारच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी दिलेला आहे. महाराष्ट्राचा एकमेव तो त्या ठिकाणी आहे. किंवा व्योमाप्रिया तमिळनाडू मरणोत्तर, कमलेश कुमार मरणोत्तर, हे पण तुम्हाला दिसेल. राईट, मला जे हायलाइट करायचं आहे तर त्याच्यामध्ये पूजा श्रवण सिंग, कुठे गेला श्रवण सिंग? अच्छा, इकडं ते गेलेलं आहे. 10 वर्षाच्या श्रवण सिंगनं काय केलं? ऑपरेशन सिंदूर दरम्यान युद्धाशी संबंधित धोके असताना देखील त्याच्या घरापासून जवळ तैनात असणाऱ्या जवानांना नियमितपणे पाणी, दूध आणि लस्सी जी आहे तर ती पोहोचवली. माझ्या दृष्टिकोनातून असं मला वाटतंय की श्रवण सिंगनं दिलेलं हे ऑपरेशन सिंदूर मधलं योगदान हे देखील तितकीच परमोच्च देशसेवा आहे. बरोबर, बऱ्याचदा आपण म्हटलं जातं ना की देशासाठी आपण काय करू शकतो, तर ह्या बारक्या बालकानं काय केलं, तर तिथं सैनिक सीमेवरती लढतायत, त्याच्यापासून त्याचं घर जवळ आहे, तर त्याने त्यांना नियमितपणे पाणी पोहोचवलं, लस्सी पोहोचवली, दूध पोहोचवलं. गेटिंग माय पॉइंट? सो मला वाटते श्रवण सिंग वरती प्रश्न जो आहे तर तो आपण विचारला जाऊ शकतो. राईट, नेक्स्ट, दहशतवाद विरोधी परिषद. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 26 डिसेंबर 2025 ला दिल्ली या ठिकाणी या परिषदेचं उद्घाटन जे आहे तर ते केलं. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या NIA राष्ट्रीय तपास यंत्रणेनं या परिषदेचं आयोजन केलेलं होतं. याच NIA चे प्रमुख जे आहे तर ते कोण होते? IPS सदानंद दाते होते, ज्यांची आता 3 जानेवारी 2026 रोजी काय झालेला आहे? महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून नियुक्ती जी आहे तर ती करण्यात आलेली आपल्याला दिसते. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, आपण 1 ते 3 च्या करंट अफेअर्स मध्ये परत सदानंद दाते यांच्यावरती चर्चा करणार आहोतच. राईट, सो मग जे काही NIA च्या बाबतीमध्ये नवीन इनोव्हेशन आहेत, इन्व्हेन्शन आहेत, नवीन उपकरण आहेत, तर त्याच्यावरती चर्चा झाली. दहशतवादाच्या बद्दल कॅपॅसिटी बिल्डिंग कसं त्या ठिकाणी करायचंय, काय नवीन टॅक्टिक्स त्या ठिकाणी व्हॅलीमध्ये यूज होत आहेत, तर त्याच्यावरती चर्चा त्या ठिकाणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना शाळेतच रोज वर्तमानपत्र वाचणं अनिवार्य. मला असं वाटलं की ही न्यूज जी आहे तर ती महत्वाची आहे आणि ह्याच्यात हमखास जी आहे तर ती चूक होणार. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वर्तमानपत्र वाचणे अनिवार्य करणारे राज्य खालीलपैकी कोणते, असा प्रश्न विचारतील ते, आणि प्रश्नामध्ये देतील ते केरळ, प्रश्नामध्ये देतील ते महाराष्ट्र, प्रश्नामध्ये देतील ते उत्तर प्रदेश, आणि प्रश्नामध्ये अजून काहीतरी कुठलं तरी राज्य देतील, आणि गुजरात देतील. फॉर दॅट मॅटर सगळंच गुजरातमध्ये होतं म्हणून. राईट, आणि मग आपल्या डोक्यात येईल की अरे केरळ साक्षरतेमध्ये पुढे आहे, मग केरळ असेल. आपल्या डोक्यामध्ये येईल नाही महाराष्ट्र शासन पण असा निर्णय घेऊ शकतो, आणि मग गुलीगत धोका होऊन आपल्याला उत्तर आयोगाचं त्या ठिकाणी येईल की हे कुणी केलेलं आहे. हा आदेश उत्तर प्रदेश सरकारने त्या ठिकाणी राज्यातल्या सर्व शाळांना दिलेला आहे सोशल मीडियापासून लांब राहण्यासाठी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना लहान वयातच वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी वर्तमानपत्र वाचणं सर्व शाळांना अनिवार्य करण्यात आलंय. वाचन संस्कृती त्याच्यामध्ये वाढवायची आहे. सो या दृष्टिकोनातून एक आदेश जो आहे तर तो काढण्यात आलाय, आणि प्रत्येक शाळेच्या ग्रंथालयामध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेतील वर्तमानपत्र ठेवावीत असं त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आणि स्पेसिफिक डेडिकेटेड वेळ जो आहे तर तो त्याच्या अंतर्गत वाचन करण्यासाठी त्या ठिकाणी दिला जाणार आहे. राईट, सो याच्यामध्ये सकाळच्या सत्रात 10 मिनिटं वर्तमानपत्र वाचण्यासाठी राखून ठेवावीत असं सांगितलेलं आहे. मग जे आपण लहानपणी करत होतो पण नंतर केलं नाही, उदाहरणार्थ काय, वर्तमानपत्रातील 5 नवीन किंवा कठीण शब्द लिहून काढणं आणि
ते त्याचा तसेच दिवसाचा विचार निवडून तो फळ्यावरती सुविचार आपण लिहित होतो ना ते, तर ते लिहिणं, वर्तमानपत्रांसारखाच मजकूर तयार करून विद्यार्थ्यांनी शाळेत वर्तमानपत्र किंवा मासिक काढावं, रायटिंगची प्रॅक्टिस. आता आपल्याला लक्षात येते की अरे येत असून सुद्धा लिहिता येत नाही, बरोबर, डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंगला. तर त्याच्यासाठी एक आन्सर म्हणून आपण हे बघू शकतो, 9वी ते 12वी या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा तरी वर्तमानपत्रातील मुद्द्यांवर स्वतःचे विचार लेखी स्वरूपात मांडावेत. सुडोकू नसतं का ते शब्दकोड वगैरे असते, राईट, मिक्सर झिंका बिंका, ते पुण्यनगरीमध्ये वगैरे यायचं आधी. विद्यार्थ्यांना चिकट वही तयार करून त्यात महत्वाच्या बातम्यांची कात्रणं जी आहेत तर ती कापून ठेवावीत. तो असे काही उपक्रम जे आहेत तर ते तिथं राबवले जाणार आहेत. अत्यंत स्तुत्य उपक्रम दिसतोय, राईट. सो याच्यामुळं काय होईल, विद्यार्थ्यांच्या विचाराच्या कक्षा ज्या आहेत तर त्या रुंदावतील. त्या ठिकाणी त्यांचं वैचारिक दृष्ट्या विद्यार्थी हळूहळू प्रगल्भ व्हायला लागतील. एस्पेशली युपी सारखा राज्य जिथं आपल्याला लेवल ऑफ एज्युकेशन आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप जास्त इश्यूज किंवा प्रॉब्लेम जे आहेत तर ते दिसतात, तर तिथं हा एक अत्यंत चांगला जो आहे तर तो उपक्रम आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा INS वागशीर मधून प्रवास. बघा, 28 डिसेंबर 2025 ला एक अशी गोष्ट झाली की चीफ कमांडर ऑफ आर्म फोर्सेस म्हटल्या जाणाऱ्या भारताच्या राष्ट्रपतींनी एका भारतीय नौदलाच्या पाणबुडीतून त्या ठिकाणी प्रवास केला. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरती ही घटना घडली. त्यावेळी नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी हे देखील राष्ट्रपतींसोबत त्या पाणबुडीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अशा अनुभव घेणाऱ्या त्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. याच्या आधी फेब्रुवारी 2006 मध्ये राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी INS सिंधुरक्षक या पाणबुडीमधून काही काळ प्रवास केलेला होता. सो आता INS सिंधुरक्षक नंतर INS वागशीर मधून कुणी प्रवास केलेला आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेला आहे. कर्नाटक मधल्या कारवार नौदल तळावरून कलवरी क्लास मधली ही INS वागशीर पाणबुडी, तर त्यातून त्यांनी फेरी मारली. INS वागशीर ही प्रोजेक्ट 75 स्कॉर्पिन प्रकल्पातली 6वी आणि शेवटची त्या ठिकाणी पाणबुडी आहे, जी रिसेंटली जानेवारी 2025 मध्येच भारतीय नौदलामध्ये दाखल झालेली होती. याच्या आधी नोव्हेंबर 2024 मध्ये राष्ट्रपतींनी स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतवर भारतीय नौदलाचे परिचालन प्रात्यक्षिक जे आहे तर ते पाहिलेले होते. सो थोडस बॅक एंडची जी माहिती आहे तर ती पण तुम्हाला अपडेट करून या ठिकाणी दिलेली आहे. नेक्स्ट, स्मृती मानधनाच्या 10,000 धावा. रन मशीन म्हणून विमेन्स क्रिकेटमध्ये ओळखली जाणारी स्मृती मानधना इन्ह श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या T20 सामन्यामध्ये 48 बॉलमध्ये 80 रन केले आणि याच दरम्यान तिच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रारूपामध्ये मिळून म्हणजे ऑल 3 फॉर्मॅट्स, कसोटी असेल, वन डे असेल, T20 असेल, या सगळे फॉर्मॅट्स मिळून 10,000 धावा ज्या आहेत तर त्या पूर्ण झाल्या. आणि अशी कामगिरी करणारी ती चौथी महिला खेळाडू ठरलेली आहे. आणि विशेष म्हणजे हा टप्पा सर्वात कमी सामन्यामध्ये गाठण्याचा विक्रम जो आहे तर तो स्मृती मंधानानं नोंदवलेला आहे. बघा, स्मृती मंधानाच्या 10,000 धावा पूर्ण झाल्या, ही एक अचिव्हमेंट आहे. दुसरी गोष्ट, अशी करणारी ती चौथी महिला ठरली, हे महत्वाचं आहे. पण या 4 महिलांमध्ये सर्वात कमी मॅचेस मध्ये हा टप्पा गाठणारी ती आहे. मग आता सर्वात कमी मॅचेस मध्ये गाठणारी म्हटल्यानंतर काय विचारणार, किती मॅचेस मध्ये? तो 281 डावामध्ये हा टप्पा जो आहे तर तो तिनं गाठलेला आहे. आणि या सोबतच सर्वात जलद 10,000 धावा करण्याच्या बाबतीमध्ये भारताची माजी कर्णधार मिताली राज यांचा विक्रम जो आहे तर तो त्यांनी मोडलेला दिसतो स्मृती मंधानानं. याच्या आधी मिताली राज यांनी 291 डावांमध्ये ही कामगिरी जी आहे तर ती केलेली होती. म्हणजे मिताली राज पण आहेत याच्यात, स्मृती मंधाना पण आहेत. आणि या व्यतिरिक्त इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्ड्स आणि न्यूझीलंडची माजी कर्णधार सुझी बेट्स
यांच्या नावावर देखील हा 10,000 धावांचा विक्रम आहे. मग बायफर्केशन दिले पण जे विचारलं जाणार नाही, बट स्टील की T20 मध्ये किती आहेत, एक दिवसीय मध्ये किती आहेत आणि कसोटीमध्ये त्या ठिकाणी किती आहेत. राईट. सो लक्षात ठेवा, कोणत्या देशाविरुद्ध ही कामगिरी केली, हा विक्रम केला की 10,000 धावांचा टप्पा कुठल्या देशाविरुद्ध पूर्ण झाला हेही विचारलं जाऊ शकते. त्यामुळे श्रीलंका हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, PV सिंधू यांची BWF ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. भारतीय व्यक्तींची जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती नियुक्ती होती तेव्हा प्रश्न जो आहे तर तो हमखास MPSC द्वारे विचारला जातो. 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या आणि 2019च्या विश्वविजेत्या पुसारला वेंकट सिंधू यांची 3 वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजे 2026 ते 29 BWF म्हणजे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. याशिवाय BWF काउन्सिलच्या सदस्य म्हणून देखील त्या काम करतील, ज्यामुळे खेळाडूंना महासंघाच्या प्रशासकीय मंडळामध्ये थेट आवाज जो आहे तर तो भारतीयाच्या रूपाने त्या ठिकाणी मिळेल. 2021 ते 25 या कालावधीसाठी आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काम करणाऱ्या ग्रेसिया पॉली या इंडोनेशियाच्या होत्या. त्यांची जागा आता सिंधूनं त्या ठिकाणी घेतलेली आहे. बाकी उपाध्यक्ष आहेत डेबोरा जिले नेदरलँड्सचे आहेत. पॅरा बॅडमिंटन कमिशनचे अध्यक्ष चान हो युएन डॅनियल हाँगकाँगचे आहे. राईट. सो हे लक्षात ठेवा. नेक्स्ट मुद्दा आहे 33 वर्षानंतर गुजरातला वाघांचं राज्य म्हणून घोषित केलेलं आहे. आता या न्यूज मध्ये तशी काही इन्फॉर्मेशन वाघांच्या अनुषंगाने नाही, पण एक इन्फॉर्मेशन बेसिकच्या अनुषंगाने आहे. ती म्हणजे बऱ्याचदा चर्चेत आलेले व्याघ्र प्रकल्प, चर्चेत आलेली अभयारण्य ही कुठल्या राज्यात आहेत ह्याच्यावरती प्रश्न येतो. अगड बगड जोडायला वाला आपल्याला प्रश्न जॉग्राफीला किंवा एन्व्हायरमेंटला विचारला जातो, तर त्या अनुषंगाने हे बघायचंय. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जो डिस्कशन मध्येच त्या ठिकाणी आहे, त्यामुळं न्यूज बघत असताना तुम्ही मला ठीक आहे ना 33 वर्षानंतर गुजरातला वाघांचं राज्य घोषित केलेलं आहे, म्हणजे आता वाघाची तिथे एखादी तरी संख्या जी आहे तर ती सापडलेली आहे, यात नवीन काय. राईट. सो अधिकृतपणे वाघांचं राज्य घोषित करण्याचा निर्णय जो आहे तर तो NTCA ने घेतलेला आहे. राईट. सो ऑल इंडिया टायगर एस्टिमेट मध्ये 2026 मध्ये वाघांच्या उपस्थितीचे पुरावे जे आहेत तर ते गुजरातमध्ये मिळालेले आहेत. आता मला जो फोकस करायचा आहे ना तो तुम्हाला लक्षात घ्या, या स्टेटमेंट वरती करायचंय. जे मी म्हटलं ना दुसरं काय महत्वाचं आहे, पहिलं तर महत्वाचं इथं मी रतनमहल अभयारण्य याच्यावरती चर्चा करेन, पण दुसरं महत्वाचं म्हणजे गुजरात याच्यामुळं भारतातलं एकमेव राज्य बनलेलं आहे जिथं सिंह, वाघ आणि बिबट्या या 3 मोठ्या मांजरींच्या प्रजाती एकत्र आढळतात. म्हणजे तिथं सिंह पण आहे, वाघ पण आहे, बिबट्या पण आहे. वाघ आणि बिबट्या आढळणं काय प्रॉब्लेम नाहीये. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये वाघ पण आहे, बिबट्या तर नको इतकाय. पण सिंह जर का म्हटलं तर गुजरातमध्ये आपल्याला गीरमध्येच आढळताना दिसतो. राईट. त्यामुळं पॅन्थर अँड कॅट प्रजातींमध्ये किंवा मार्जार प्रजातींमध्ये 3 प्रजाती एकाच राज्यामध्ये असण्याबाबत हे पहिलं राज्य आहे. तसं बघायला गेलं तर जर प्रश्न आला याच्यावरती तर लॉजिकली पण तो सोडवता येईल बरं का. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये गीर सोडलं तर बाकी कुठंच सिंह नाही, ऍटलिस्ट नॅचरल हॅबिटॅट मध्ये. नाहीतर तुम्ही म्हणाल सर आम्ही कात्रजच्या प्राणी संग्रहालयात पण सिंह बघितले, दॅट इज ऑल टुगेदर डिफरंट थिंग. बरोबर. पण नॅचरल हॅबिटॅट असलेलं सिंहाच्या बाबतीमध्ये एकच आहे, ते म्हणजे गीर. गेटिंग इट. पण बऱ्याचदा काय होतं माहितीये का, लॉजिक आपलं फेल होतं. आपण क्रिटिकल विचार करतो आणि सिंपल विचार जो आहे तर तो गमावून बसतो. एक्झामचं प्रेशर असतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवरती अशा पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे. बघा आता गुजरात आणि मध्य प्रदेश सीमेवरती दाहोद जिल्ह्यामध्ये रतनमहल स्लॉथ बियर सँच्युरी त्या ठिकाणी आहे. सो इथं वाघांच्या संख्येच्या बाबतची पुष्टी जी आहे तर ती त्या ठिकाणी झालेली आहे. राईट. सो 1982 मध्ये हे वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात आलं आणि पर्टिक्युलरली
सगळ्या राज्याच्या म्हणजे गुजरात एंटायर गुजरात राज्याच्या तुलनेमध्ये स्लॉथ बियर ची संख्या जी आहे तर ती सर्वात जास्त या रतनमहल वन्यजीव अभयारण्यामध्ये. म्हणजे पुढच्या वेळी अ गट ब गट जोड्या लावाला जर रतनमहल वन्यजीव अभयारण्य कुठल्या राज्यात आहे असा प्रश्न आला तर तो प्रश्न इथली लिंक घेऊन येणार आहे, कारण त्या अभयारण्यामध्ये वाघांच्या संख्येची पुष्टी झालेली आहे आणि म्हणून 33 वर्षानंतर पुन्हा गुजरातला वाघांचं राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय ग्राहक दिन. आता बघा 24, 25, 26. बघा 24 ला आहे ग्राहक, 25 ला आहे सुशासन आणि वीरबाल. आली का 3 दिन विशेष? रॅन्डम विचारतात बरं का. आणि दिन विशेष कंबाईन ग्रुप बी ला काय केलं, जागतिक मधुमेह दिनाबद्दल 14 नोव्हेंबर प्रश्न विचारला त्यांनी. कुठं विचारला? सायन्स मध्ये विचारला. आपल्याला एक एक मार्क जो आहे तर तो खूप जास्त महत्वाचा आहे. राईट. 24 डिसेंबर हा दिवस दरवर्षी काय केला जातो? राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. कारण 24 डिसेंबर 1986 ला ग्राहक संरक्षण कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेली होती आणि ग्राहक संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तो एक महत्वाचा टप्पा ठरलेला होता. आता सगळ्यांनाच माहिती आहे की राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर काय होतं? त्या विधेयकाचं होतं कायद्यात रूपांतर. राईट. सो 2024च्या ग्राहक दिनाची थीम आहे डिजिटल न्यायाच्या माध्यमातून कुशल आणि त्वरित निराकरण, इफिशियंट अँड स्पीडी रिड्रेसल थ्रू डिजिटल जस्टिस. जागो ग्राहक जागो, कन्झ्युमर कोर्ट्स. राईट. आता नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू झालेला आहे. म्हणजे त्याच्यात काही चेंजेस जे आहेत तर ते केलेले आहेत, जे पर्टिक्युलरली डिजिटल युगात अधिक ग्राहक संरक्षण प्रदान करण्याचं काम हा कायदा त्या ठिकाणी करतो. नवीन म्हणजे नवीन नाहीये, त्याच्यामध्ये दुरुस्ती आहे, जुन्या कायद्यामध्ये दुरुस्ती, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे बारामुल्ला या ठिकाणी जेहानपोरा इथं 2000 वर्ष जुनं बौद्ध स्तूप सापडलेलं आहे. बघा असं काहीतरी नवीन इन्व्हेन्शन होतं, लगेच तिथं एन्शियंट मेडिवलची पण लिंक लागते आणि लॉजिकली मग बौद्ध स्तूप कुठं आहेत, मग तुम्ही तिकडं सांचीला विंचीला जाल आणि मग प्रॉब्लेम त्या ठिकाणी होईल. बघा झेलम नदीच्या काठावरच्या एका दरीत सफरचंदाच्या बागा आणि भात शेतीमध्ये जोहानपोरा गावातील स्थानिक लोकांमध्ये अनेक वेळा कुतूहल निर्माण करणारे ढिगारे होते आणि मग पुरातत्व शास्त्रज्ञांनी काय केलं, J&K मधल्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या या गावाला भेट दिली, तिथं सर्वेक्षण केलं आणि त्याच्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत तर त्या तिथं असू शकतात असं गृहीतक जे आहे तर ते मांडलं. राईट. तर त्याच्यातून कुशाणांच्या काळातील स्तूप, मठांच्या इमारती आणि इतर संरचना ज्या आहेत तर त्या तिथं पुरातत्व शास्त्रज्ञांना मिळालेल्या आहेत आणि कंधार आणि त्या पलीकडे जाणाऱ्या प्राचीन रेशीम मार्गावर असलेल्या या ढिगाऱ्यांचा अभ्यास जो आहे तर तो त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. राईट. सो फ्रेंच संग्रहालयानं देखील या शोधाला प्रेरणा किंवा चालना जी आहे तर ती दिलेली होती. या शोधाची सुरुवात एका विचित्र अशा स्वरूपाच्या संकेतानं झाली. फ्रेंच संग्रहालयात ठेवलेल्या 3 स्तूपांच्या अस्पष्ट दशकांपूर्वीच्या छायाचित्रांनी संशोधकांचं लक्ष जे आहे तर ते वेधून घेतलं. या छायाचित्रांमुळे जोहानपोरामध्ये नवीन सर्वेक्षण झाली आणि मग तिथं बौद्ध संकुल असल्याचं त्या ठिकाणी उघड झालं. राईट. तो मन की बात मधल्या भाषणांमध्ये देखील त्यांनी पंतप्रधानांनी याच्यावरती फोकस जो आहे तर तो केलेला दिसतो. जवळपास 2000 वर्ष जुने हे बौद्ध स्तूप जे आहे तर ते जोहानपुरा झेलम नदीच्या काठावरती जे J&K मध्ये बारामुल्ला या ठिकाणी आहे तर त्याच्या बाबतीमध्ये बघा काश्मीरची बौद्ध मुळं पुन्हा उभी राहिलेली आहेत. ह्याच्यामुळं काश्मीरला गांधार बौद्ध नेटवर्कशी त्या ठिकाणी हे जोडतं. मला वाटतंय जे डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतायत तर मथुरा स्कूल ऑफ आर्ट्स आणि गांधार स्कूल ऑफ आर्ट्स किंवा गांधार शैली तर ह्याच्यावरती याच्या आधी आर्ट अँड कल्चर मध्ये UPSC न प्रश्न विचारलेले आहेत
तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये पण त्याला तुम्ही करंट कॉन्टेक्स्ट देऊ शकता. जोहानपोरा हे प्राचीन व्यापार आणि तीर्थक्षेत्राच्या मार्गावर वसलेलं एकेकाळी गांधारला काश्मीरशी जोडत होतं. हे दर्शवतं की या प्रदेशानं सांस्कृतिक आणि धार्मिक देवाणघेवाणात महत्वाची भूमिका जी आहे तर ती बजावलेली. म्हणजे गांधारा स्कूल ऑफ आर्ट्सचा त्याच्यावरती असलेला प्रभाव. जोहानपुरा इथल्या शोधामुळे काश्मीर मधल्या दुर्लक्षित बौद्ध धर्माचा आता रिवायवल होऊ शकतं किंवा मग अजून काही रूट सापडतायत का तर ते बघितलं जाऊ शकतं. राईट. अशोकाच्या कारकिर्दीत 268 ते 232 इसवी सन पूर्व तर या कालखंडामध्ये तिथं बौद्ध धर्म वगैरे होता असं आहे. कुशाण युगांपर्यंत म्हणजे इसवी सन पहिलं आणि तिसरं शतक तो चालू राहिला. राईट. आणि खोरेमठ हे शिक्षणाचं सक्रिय केंद्र त्यावेळी त्या ठिकाणी होतं. राईट. नेक्स्ट पुढचा मुद्दा बघा. जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धा. आता दरवर्षी या त्या ठिकाणी होत असतील पण आपण त्या बघत नाही. पण यावर्षी का बघायच्यात कारण गुजरात मधल्या राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ जे आहे तर ते या 23व्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धांचं आयोजन करणारे आणि अशा प्रकारे यजमान राष्ट्र म्हणून भारताचा हा पहिलाच सहभाग त्या ठिकाणी या क्रीडा स्पर्धांमध्ये आहे. राईट. आणि चीन नंतर भारत हा जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धांचा आयोजन करणारा दुसरा आशियाई देश त्या ठिकाणी ठरलेला आहे. राईट. कितव्या क्रमांकाचे? 23व्या. 21व्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धांचं आयोजन 2025 मध्ये अमेरिकेतल्या बर्मिंगहम या ठिकाणी झालेलं होतं आणि 22व्या खेळांचं आयोजन हे 2027 मध्ये ऑस्ट्रेलियातल्या पर्थ या ठिकाणी होणार आहे. राईट. सो 1985 मध्ये कॅलिफोर्नियातल्या सॅन होजे या ठिकाणी पहिल्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धांचं आयोजन जे आहे तर ते करण्यात आलेलं होतं. नेक्स्ट बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचं निधन. मला वाटतं न्यूजपेपरमध्ये पण खूप आलेलं होतं आणि PIB ला पण यांच्याविषयी खूप माहिती आलेली होती. तसं पण बांगलादेशमध्ये टर्मोइलची सिच्युएशन आहे आणि दुसरी गोष्ट भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये सत्ता बदल होत आहेत किंवा तिथल्या लोकांबद्दल अनेकदा प्रश्न MPSC विचारते म्हणून फोकस केलेला आहे. बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत आणि BNP नावाची तिथली जी पार्टी आहे तर त्याच्या अध्यक्षा खालिदा झिया ढाका या ठिकाणी निधन झाले. पार्टी ह्यासाठी सांगतोय कारण ह्याच्या आधी PYQ जर चेक केले तर आपल्याला अशा लोकांच्या पॉलिटिकल पार्टीज वरती प्रश्न आलेला आहे. दोनदा पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. राईट. 1991 ते 96 आणि 2001 ते 2006 या कालखंडामध्ये त्या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. बेनजीर भुट्टो यांच्यानंतर मुस्लिम जगातील दुसऱ्या महिला पंतप्रधान ज्या आहेत तर त्या बनलेल्या आहेत. बेनजीर भुट्टो पाकिस्तानच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येईल. झिया या बांगलादेशचे माजी राष्ट्रपती आणि लष्कर नायक झियाउर रहमान यांच्या काळात पत्नी त्या ठिकाणी होत्या. झियाउर रहमान यांनी देशात लोकशाहीसाठी संघर्ष केलेला होता पण 1981 मध्ये झालेल्या लष्करी उठावात त्यांची हत्या करण्यात आली. आपल्या शेजारच्या राष्ट्रामध्ये सगळं हे असंच खून खराब आहे. राईट. फोर्ब्स मासिकानं 2004 मध्ये खालिदा झिया यांना 14व्या स्थानावर तर 2005 मध्ये 29व्या स्थानावर आणि 2006 मध्ये 33व्या स्थानावर जगातल्या सर्वात 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत स्थान दिलेलं होतं. आपल्यासाठी कितवं स्थान दिलेलं होतं हे महत्वाचं नाहीये. जगातल्या सर्वात 100 शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये फोर्ब्स मासिकाने त्यांना स्थान दिलेलं होतं. एवढं सफिशियंट त्या ठिकाणी आहे. नजर कैदेमध्ये त्यांना वर्षानुवर्ष ठेवण्यात आलेलं होतं रिसेंटली. राईट. IIT पाटणा सुपर कॉम्प्युटर परमरुद्र त्याचं अनावरण. बस बाकी काय याच्यात डिटेल बघू नका. फक्त फॅक्च्युअल प्रश्न जो आहे तर तो विचारू शकतील की परमरुद्र हा सुपर कॉम्प्युटर आहे तर त्याचं अनावरण जे आहे तर ते कुणी केलेलं त्या ठिकाणी आहे. सो बेसिकली मे 2023 मध्ये परमरुद्र सुपर कॉम्प्युटर साठी मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड IT यांच्याद्वारे IIT पटना आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग म्हणजे CDAC यांच्यात एक MOU झालेला होता आणि त्याच्यानंतर हा 838 टेराफ्लॉप वर चालणारा सुपर कम्प्युटर जो आहे तर तो त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला दिसतो. नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन आहे आपलं.
2015 मध्ये बेसिकली गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं ते चालू केलं आणि 4,500 कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च जो आहे तर तो आलेला आहे आतापर्यंत. डिसेंबर 2025 पर्यंत NSM अंतर्गत नॅशनल सुपर कम्प्युटर अंतर्गत 39 पेटाफ्लॉप क्षमतेचे 37 सुपर कम्प्युटर जे आहेत तर ते तैनात करण्यात आलेले आहेत. राईट. आणि 12,000 पेक्षा जास्त संशोधक जे आहेत तर ते त्याच्यात काम करतात. मग अजून एक मुद्दा आहे की हा जो सुपर कम्प्युटर आहे परम नावाचा, राईट, परम रुद्र, परम नाही, परमवरती ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे, परम रुद्र. तर हा सुपर कम्प्युटर खगोलशास्त्र आणि खगोल रसायनशास्त्र, मटेरियल डिझाईन, आण्विक इलेक्ट्रॉनिक्स, संगणकीय, द्रवयांत्रिकी, नॅनो बायो संशोधन, AI आणि डेटा सायन्स, क्वांटम कम्प्युटिंग यांसारख्या वेगवेगळ्या कामांसाठी त्या ठिकाणी उपयुक्त आहे. नाव परम म्हणजे समांतर यंत्र, हा शब्द संस्कृत मधून आलेला आहे. परम म्हणजे सर्वोच्च, राईट. परमेश्वर हा शब्द मराठीमध्ये आपण बघतो ना, परम अधिक ईश्वर, सर्वोच्च, अंतिम असा त्या ठिकाणी होतो. भगवान शिव यांचं वैदिक नाव जे आहे रुद्र, राईट. सो ते त्याच्यावरून घेतलेलं आहे. 2024 मध्ये परमरुद्र सुपर कम्प्युटर जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप GMRT ही कुठे आहे? पुण्यामध्ये खोडद या ठिकाणी आहे. खोडद लक्षात ठेवायचे. आणि इंटर युनिव्हर्सिटी ऍक्सिलरेटर सेंटर दिल्ली आणि SN बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस कोलकाता या ठिकाणी यापूर्वी लॉन्च जो आहे तर तो करण्यात आलेला होता. बाकी इकडे रिसेंटली 2025च्या अखेरीस भारतातले सध्याचे टॉप सुपर कम्प्युटर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ऐरावत आहे, सिडॅक पुणे, अर्का अरुणिका, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, त्यानंतर परम सिद्धी AI सिडॅक पुणे, अगेन प्रत्युष इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे आणि परम प्रवेगा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बेंगलुरू. बघा, टॉपच्या 5 पैकी 3 तर आपल्या महाराष्ट्रातच त्या ठिकाणी आहेत, राईट. बॉम्ब निकामी करण्यासाठी भारतातील पहिले मानक अधिसूचित करण्यात आलेलं आहे. बघा, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या अंतर्गत एक वैधानिक संस्था असलेल्या ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनं बॉम्ब डिस्पोजल सिस्टीम जी आहे तर त्याचं मानक अधिसूचित केलेलं आहे. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आणि DRDO त्याची टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरी यांच्या विनंतीवरून हे केलेलं दिसतं. नेक्स्ट, 0 से शतक, 1 शताब्दी अटल भारत की. बघा, अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त कुठं होतोय हा कार्यक्रम? इंदूर या ठिकाणी. 0 से शतक, 1 शताब्दी अटल भारत की. बघा, एकाच तुम्हाला लेक्चर मध्ये 2 कन्फ्युजनचे मुद्दे दिसलेत का? बरोबर. एक कार्यक्रम होतोय लखनौला, एक कार्यक्रम होतोय इंदोरला, राईट. सो लक्षात ठेवायचे. फॅक्च्युअलच विचारलं जाईल. रॅपिड फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट. बघा, दित्वा नावाचं चक्रीवादळ जेव्हा श्रीलंकेमध्ये आलं, मगाशी आपण जसं बघितलं ऑपरेशन सागर बंधू चालू झालं, त्याचप्रमाणे IMF न काय केलं, 206 दशलक्ष $चं आपत्कालीन निधी जो आहे तर तो त्या ठिकाणी मंजूर केला. आणि ही मदत जी आहे तर ती रॅपिड फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट अंतर्गत त्या ठिकाणी दिली गेलेली आहे. सो रॅपिड फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट हा IMF कडून दिला जाणारा एक जलद कार्यरत आर्थिक मदत निधी आहे. इमिजिएट काहीतरी रिलीज करायला पाहिजे आपल्याला, त्याच्याशिवाय तिथलं विस्कळीत झालेलं जनजीवन जे आहे तर ते सुरळीत व्हायला मदत होणार नाही, राईट. सो IMFच्या सदस्य राष्ट्रांना त्वरित देयक संतुलन समस्यांना तोंड देत असलेल्यांना त्वरित आर्थिक मदत प्रदान करणं हा या रॅपिड फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंटचा मुख्य उद्देश आहे. IMFच्या जनरल रिसोर्सेस अकाउंट अंतर्गत हे कार्य करतं, राईट. सो नियमित विंडो अस्थिरता किंवा बाह्य धक्क्यांमुळे येणाऱ्या संकटांना समर्थन देतो हा निधी. त्यामुळे दरवर्षी कोट्याच्या 50% पर्यंत मदत जी आहे तर ती मिळते. म्हणजे समजा याचा कोटा असेल X,
US अब्ज डॉलर, राईट. तर त्याच्या 50% पर्यंत रक्कम जी आहे तर ती मिळू शकते अशा प्रकारच्या आपत्कालीन किंवा अचानक येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी. भारतातील सर्वात मोठा गोलाकार दगडी भुलभुलैया, सो महाराष्ट्रातल्या सोलापूर या ठिकाणच्या बोरामणी गवताळ प्रदेशामध्ये हे दगडी चक्रव्यूह जो आहे तर तो एक पुरातत्व शास्त्रज्ञांना सापडलेला आहे आणि गोलाकार रिंगांमध्ये मांडलेल्या लहान दगडी ब्लॉक पासून तो बनलेला आहे. आणि या रिंग्स आतील बाजूस एका घट्ट गुंडाळलेल्या मध्यवर्ती सर्पिलकडे जाण्याकडे मार्गदर्शन करतात, राईट. म्हणजे थोडक्यात ते स्पायरल असा व्ह्यू तुम्हाला दिसेल. ही रचना सातवहन राजवंशांच्या काळात इंडो रोमन व्यापाराशी जोडलेली आहे. दगडी कड्यांमधील साचलेली माती दर्शवते की ती अनेक दशके अस्पर्शित राहिलेली आहे. त्याची रचना रोमन काळातील नाण्यांवर दिसणाऱ्या भूमध्य सागरीय चक्रव्यूहाची भारतीय संकल्पना प्रतिबिंबित त्या ठिकाणी करते. जी महाभारतात वर्णन केलेली एक जटिल लष्करी रचना आहे. मध्यवर्ती सर्पिल चक्रव्यूहाची भारतीय संकल्पना याच्यातून प्रतिबिंबित होते. बघा काय 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 सापडते आणि ते आपल्याला अभ्यास करायला त्याचा लागतोय. नेक्स्ट, ग्रीन टू गोल्ड इनिशिएटिव्ह. मला अगेन ग्रीन टू गोल्ड म्हटल्यानंतर काहीतरी असं पर्यावरणाशी रिलेटेड वाटलेलं बरं का, पण इकडं काहीतरी वेगळाच त्या ठिकाणी प्रकार आहे. बघा कुणी चालू केलंय, हिमाचल प्रदेशनं चालू केलंय. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी औद्योगिक भांग जे आहे ना, आपण म्हणतो ना भांग पिऊन आलाय का, सो औद्योगिक भांगाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन टू गोल्ड उपक्रम चालू केलेला आहे. 2027 पर्यंत हिमाचलला स्वावलंबी बनवणं आणि भांग एक मौल्यवान औद्योगिक आणि औषधी संसाधन आहे किंवा त्याच्यामध्ये त्याचं रूपांतरण करणं हा या ग्रीन टू गोल्ड इनिशिएटिव्हचा मुख्य उद्देश आहे. भांग कुल्लू, मंडी आणि चंबा या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पिकते. याचा औषध निर्माण, कापड उद्योग असेल, कागद उद्योग असेल, सौंदर्य प्रसाधन असेल, जैव इंधन असेल आणि पर्यावरणपूरक बांधकाम असेल तर त्याच्यामध्ये उपयोग होतो. पारंपरिक पिकांपेक्षा 50% पाणी जे आहे तर ते कमी लागतं आणि सीमांत मातीत देखील वाढतं, ज्यामुळं वन्यजीवांच्या नुकसानाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मदत होते. भांग हब व्हिजनचा उद्देश हिमाचलला भांग, कापड आणि आयुर्वेदिक औषधांसारख्या भांग आधारित उत्पादनाचं केंद्र बनवणं हा त्या ठिकाणी आहे. सो ग्रीन टू गोल्ड काय आहे, भांग्याचं उत्पादन औषधासाठी किंवा कापड उद्योगासाठी किंवा कागद उद्योगासाठी घ्यायचं आणि त्याच्या माध्यमातून हिमाचल प्रदेशला भांग हब त्या ठिकाणी बनवायचं. लक्षात घ्या. म्हणून मी म्हटलं की पहिल्यांदा मला वेगळं वाटलेलं आहे वेगळं. येस. सो पुढची न्यूज आहे बघा की LMV-3M6 या संवाद उपग्रहाचं प्रक्षेपण. LMV-3M6, राईट. कम्युनिकेशन सॅटेलाइट त्या ठिकाणी हा बेसिकली आहे. सो 24 डिसेंबर 2025 ला सर्वाधिक वजनाचं असलेलं LMV-3M6 या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण इस्रोनं केलं. इस्रोची ही सर्वाधिक वजनाच्या क्षमतेच्या काय म्हणूया त्याला उपग्रहाला प्रक्षेपण करण्याची जी कपॅसिटी होती तर ती नव्हती आणि रिसेंटली ती डेव्हलप झालेली दिसते, कारण की हा सर्वाधिक वजनाचा वगैरे उपग्रह लॉन्च झाला. म्हणून या रॉकेटला, म्हणजे हे जे रॉकेट आहे ज्याच्याद्वारे हा सर्वाधिक वजनाचा उपग्रह लॉन्च झाला, त्याला बाहुबली असं पण त्या ठिकाणी म्हटलं जातं. या रॉकेटनं अमेरिकेच्या 6000 किलो वजनाच्या ब्ल्यू बर्ड ब्लॉक 2 या 6100 किलो वजनाच्या संवाद उपग्रहाला अप्रॉक्सिमेटली 6000 किलो, एक्झॅक्ट टू बी व्हेरी प्रिसाइज स्पेसिफिक 6100 किलो वजनाच्या या उपग्रहाला यशस्वीपणे कक्षेमध्ये स्थिर त्या ठिकाणी केलं. हा बेसिकली ग्लोबल लो अर्थ ऑर्बिट मोहिमेचा त्या ठिकाणी भाग आहे आणि याच्यामुळं मोबाईल थेट उपग्रहाद्वारे जोडता येऊ शकतोय आणि 4G आणि 5G आणि
व्हिडिओ कॉल असेल किंवा शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिस असेल, SMS असेल, तर या बाबी अधिक याच्यामुळे सोप्या ज्या आहेत तर त्या बेसिकली होऊ शकणार आहेत. उपग्रहाच्या प्रक्षेपणाचा करार न्यू स्पेस इंडिया लिमिटेड आणि अमेरिका स्थित AST स्पेस मोबाईल यांच्यात झालेला आहे. न्यू स्पेस इंडिया लिमिटेड ही इस्रोची काय आहे, व्यावसायिक शाखा त्या ठिकाणी आहे. यापूर्वी LMV झालं का, LMV पण आहे बरं का, लक्षात ठेवा. LVM-3M5 हा 4400 किलो वजनाच्या संवाद उपग्रहाचं इस्रोनं 2 नोव्हेंबरला प्रक्षेपण केलेलं होतं. आणि आता आपली कपॅसिटी झालेली आहे 6100 किलो वजनाचा उपग्रह जो आहे तर तो आपण लो अर्थ ऑर्बिट मध्ये लॉन्च जो आहे तर तो त्या ठिकाणी केलेला आहे. नेक्स्ट, ट्रम्प यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान ये तो होना ही था, सो वी आर वेटिंग फॉर नोबेल पीस प्राइज. बिचाराला देऊन टाका एकदाच, म्हणजे जो काही उद्योग चालू आहे आता व्हेनेझुएला सोबत वगैरे तर तो तरी थांबेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि ज्यू लोकांसाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करून इस्रायलच्या सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायल सन्मान हा त्यांना जाहीर करण्यात आला. फ्लोरिडा मधल्या मार ए लागो या ठिकाणी ट्रम्प यांच्या बरोबर संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये इस्रायलचे बेंजामिन नेतन्याहू यांनी ते जाहीर केलेलं त्या ठिकाणी दिसतंय की ज्यू लोकांसाठी मसिहा वगैरे वगैरे वगैरे, आणि त्याच्यामुळं काय आहे इकडे सर्वोच्च सन्मान इस्रायलचा आम्ही त्यांना देतोय. LVM-3 ओके, ही मुद्दा रिपीट झालेला, रिपीट इन द सेन्स काय की ते मी PPT रेफरन्स साठी एक घेत असतो ना, त्यामुळं. रीमा दास सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका कशामध्ये ठरलेले आहेत, न्यूयॉर्क वुमन इन फिल्म अँड टेलिव्हिजन संस्थेकडून सन्मानित करण्यात आलेल्या 11 चित्रपटकर्त्यांमध्ये भारताच्या दिग्दर्शिका रीमा दास यांना स्थान मिळालेलं आहे. रीमा दास यांनी व्हिलेज रॉकस्टार 2 हा चित्रपट जो आहे तर तो दिग्दर्शित केला आणि त्या योगदानासाठी त्यांना ह्या सिलेक्टेड चित्रपट निर्मात्याच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेला आहे. न्यूयॉर्क वुमन इन फिल्म्स अँड टेलिव्हिजन ही अमेरिकेतल्या बेसिकली मनोरंजन क्षेत्रातली एक NGO आहे. मनोरंजन माध्यमातील महिला कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे तर ती ते NGO करते. आता परत इथं तेच लॉजिक आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताच्या एखाद्या कलाकृतीचा किंवा एखाद्या व्यक्तीचा गौरव होणं, व्यक्तिविशेष मध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. INSV कौंडिन्य द्वारे प्राचीन सागरी मार्गाचा मागोवा. आता आपण INSV कौंडिन्य बद्दल बघितलेलं होतं की याची बांधणी जी आहे, म्हणजे INSV कौंडिन्य ही काय आहे, प्राचीन आपलं जे शिप बिल्डिंग तंत्रज्ञान आहे तर त्याच्यावरती उभी केलेली ही शिडाची नौका त्या ठिकाणी आहे. प्राचीन जहाज बांधणी शास्त्रानुसार तयार करण्यात आलेली ही नौका आहे आणि पहिल्या लांब पल्ल्याच्या प्रवासाला या नौकेनं सुरुवात जी आहे तर ती केलेली दिसते. गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणाहून मस्कत, ओमान मधल्या मस्कत या ठिकाणी जाण्यासाठी ही नौका निघालेली आहे. सो भारताचा पश्चिम किनारा आणि ओमान यांना जोडणारा प्राचीन सागरी मार्गाचा मागोवा या सफरी दरम्यान घेतला जातोय. 15 दिवस 1400 किलोमीटरचा प्रवास करून ही INSV कौंडिन्य ही फायनली ओमानला पोहोचेल. कर्नाटकामधल्या कारवार तळावरती 21 मे रोजी INSV कौंडिन्य नौदलात दाखल झालेली होती. ही नौका म्हणजे भारताच्या प्राचीन सागरी वारशाचं प्रतीक त्या ठिकाणी आहे. राईट, बेसिकली या नौकेसाठी कुठल्याही प्रकारची ब्ल्यूप्रिंट वगैरे नव्हती. राईट, सो प्राचीन वारसा जो आहे तर त्याचं जतन आणि संवर्धन करणं आणि त्याच्यासाठी उपलब्ध असणारं जे 2 डायमेन्शनल चित्र आहे त्या 2 डायमेन्शनल चित्राच्या आधारेच त्याची बांधणी जी आहे तर ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. राईट, आता इथं अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. INSV कौंडिन्य ही युद्ध नौका जी आहे तर ती अजंठा इथल्या लेण्यांमधील भित्तिचित्रावरती आधारित आहे आणि अशा प्रकारची 5व्या शतकामध्ये एक शिडाची नौका जी आहे तर ती वापरात होती. प्राचीन काळामध्ये उत्कृष्ट नौकानयनपट्टू कौंडिन्य यांनी आग्नेय आशियात मोठा प्रवास केलेला होता. सो त्यामुळं सागरी क्षमता असणारा देश, सागरी शक्ती असलेला देश म्हणून भारताचा त्या ठिकाणी
नावलौकिक जो आहे तर तो झालेला होता आणि त्याच्यावरून ही INS कौंडिन्य बनवण्यात आलेली आहे. नेक्स्ट, बहुउद्देशीय हेलिकॉप्टर ध्रुवचं यशस्वी उड्डाण. बघा कोणी तयार केलेलं आहे? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड न आरेखन उत्पादन केलेलं आहे. काय? नागरी वापराचं बहुउद्देशीय ध्रुव NG. NG स्टँड्स फॉर काय? न्यू जनरेशन. जसं मोबाईल मध्ये वेगवेगळे व्हर्जन्स येतात ना, तसं तुम्हाला आता आकाश NG, प्रलय NG असे दिसते. NG स्टँड्स फॉर न्यू जनरेशन, राईट? सो हे या हेलिकॉप्टरनं पहिलं उड्डाण केलं आणि हे विदेशातून आयात होणाऱ्या दुहेरी इंजिनाच्या हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरला पर्यायी स्वरूपाचं हेलिकॉप्टर आहे, राईट? नागरी हवाई वाहतूक बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे हेलिकॉप्टर जे आहे तर ते उत्पादित करण्यात त्या ठिकाणी आलेलं दिसतं, राईट? सो केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनी या हेलिकॉप्टरला हिरवा झेंडा दाखवलेला आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी ध्रुव NG मध्ये 4 ते 6 आसनांची अत्याधुनिक सुविधा आहे आणि हेलिकॉप्टरची मॅक्सिमम प्रवाशांची क्षमता 14 इतकी त्या ठिकाणी आहे. हवाई रुग्णवाहिका म्हणून 1 डॉक्टर आणि 6 सहाय्यकांसह 4 स्ट्रेचर देखील त्याच्यामध्ये मावू शकतात आणि अशा प्रकारे एअर ॲम्ब्युलन्स म्हणून देखील या हेलिकॉप्टरचा वापर जो आहे तर तो करता येऊ शकतो. नेक्स्ट, UN प्रमुखांचा नववर्षांचा संदेश हिंदी आणि उर्दू मध्ये अशा टायटलची एक न्यूज महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेली होती की युनायटेड नेशनचे जे प्रमुख आहेत तर त्यांनी नवीन वर्षाचे शुभेच्छा देत असताना पहिल्यांदाच हिंदी आणि उर्दू मध्ये त्या शुभेच्छा ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत, राईट? सो या संदेशामध्ये त्यांनी विनाशात नव्हे तर विकासात गुंतवणूक करण्याचे जागतिक नेत्यांना आवाहन केले. तो बेसिकली हे आव्हान एकाच व्यक्तीला करण्याची आवश्यकता आहे, ते म्हणजे डोनाल्ड तात्या आपले, राईट? सो अँटोनिओ ग्युटेरेस यांनी या वर्षीचा नवीन संदेश 11 भाषांमध्ये दिला, ज्याच्यामध्ये अरबी, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश या ज्या UNच्या 6 अधिकृत भाषा आहेत तर त्याच्यामध्ये दिला आणि त्याचबरोबर 5 इतर भाषांमध्ये दिला. त्याच्यामध्ये हिंदी आणि उर्दू या 2 भाषांचा समावेश त्या ठिकाणी आहे. सो बेसिकली हिंदीसाठी सामंजस्य करार जो आहे तर तो 2018 मध्ये भारत आणि संयुक्त राष्ट्राच्या संप्रेषण विभागादरम्यान झालेला होता. हिंदी ॲट UN नावाचा तो प्रकल्प आहे, ज्याच्या साठी हा करार जो आहे तर तो 2018 मध्ये झाला. या माध्यमातून संयुक्त राष्ट्राच्या बातम्या ज्या आहेत तर ते हिंदीमध्ये प्रसारित करण्याचं पहिलं टार्गेट होतं. भारत सरकारनं या उद्देशासाठी $68 लाख योगदानाव्यतिरिक्त 5 वर्षाच्या कालावधी दरम्यान दरवर्षी $15 लाख त्याच्यासाठी देण्याचं निर्धारित केलेलं होतं, राईट? सो असा हा UN ॲट हिंदी ॲट UN नावाचा प्रकल्प आहे. आता त्याला 2030 पर्यंत बेसिकली एक्सटेन्शन जे आहे तर ते मिळालेलं दिसतं, राईट? नेक्स्ट, आता काही सिंगल लाइनर म्हणूयात किंवा छोट्या छोट्या स्वरूपाच्या न्यूज आहेत, पण या छोट्या छोट्या स्वरूपाच्या न्यूजच मला महत्वाच्या वाटतात, कारण त्याच्यातून प्रश्न जे आहेत तर ते सातत्यानं हिट होताना दिसतात. बघा, बाल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महाजन, इंदापूर या ठिकाणी होणारं दुसरं मराठी बाल साहित्य संमेलन, त्याच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बाल साहित्यिक आबा महाजन यांची निवड त्या ठिकाणी झालेली आहे, राईट? सो लक्षात ठेवा, त्याचे स्वागत अध्यक्ष तुषार रंजनकर असतील आणि माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन जे आहे तर ते त्या दिवशी होणार आहे, राईट? सो इंदापूरमध्ये होणारे दुसऱ्या क्रमांकाचं मराठी बाल साहित्य संमेलन, आबा महाजन अध्यक्ष असतील. सो इतर माहिती जी आहे त्याच्यानंतर बघा, डॉक्टर पद्मजा पटेल टेक्सासच्या सल्लागार, भारतीय वंशाच्या डॉक्टर पद्मजा पटेल यांची अमेरिकेतल्या टेक्सास प्रांताच्या पोषण सल्लागार समितीवरती नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि 1 सप्टेंबर 2029 पर्यंत टेक्सासच्या या पोषण सल्लागार समितीवरती त्या काम करतील आणि ही कमिटी टेक्सास राज्याला पोषण विषयक सल्ला जो आहे तर तो प्रदान करण्याचं काम करेल, राईट? भारतानं राष्ट्रीय कृती योजना AMR 2.0 25 ते 29 लॉन्च केली.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स वरील राष्ट्रीय कृती आराखडा त्याची दुसरी आवृत्ती जी आहे तर ती सुरू केली. एवढं फक्त फॅक्च्युअल लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्राच्या भ्रष्टाचार विरोधी अधिवेशनाचा 11वा COSP. तर 15 ते 19 डिसेंबर 2025 दरम्यान दोहा कतार इथं त्याचं आयोजन करण्यात आलं. द कलेक्टेड वर्क्स ऑफ मदन मोहन मालवीय, भारतरत्न पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे तर ते उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलं. द कलेक्टेड वर्क्स ऑफ मदन मोहन मालवीय, खंड 12 ते 23. राईट. सो ही जी मालिका आहे त्या पुस्तकांची किंवा त्या खंडांची, तर त्यातला अंतिम खंडाचं प्रकाशन जे आहे तर ते याच्यात करण्यात आलेलं आहे. 12 खंडांच्या या मालिकेच्या आधी 11 खंडांची पहिली मालिका जी आहे तर ती ऑलरेडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 डिसेंबर 2023 ला प्रकाशित करण्यात आलेली आहे. जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा बघा, कोनेरू हम्पी आणि अर्जुन एरेगेसी यांना ब्रॉन्झ पदक त्या ठिकाणी मिळालेलं आहे. अर्जुन एरेगेसीने जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेतील भारतीय पुरुष खेळाडूंच्या बाबतीमध्ये विश्वनाथन आनंद नंतर या स्पर्धेमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरलेला आहे. आणि विश्वनाथन आनंद याआधी ही स्पर्धा जी आहे तर ती 2 वेळा जिंकलेली आहे. राईट. नेक्स्ट YTJ हायपरसोनिक अँटी शिप मिसाईल. राईट. अँटी शिप मिसाईल, अँटी टँक मिसाईल आपण बघितलेलं, हे अँटी शिप मिसाईल आहे. चीननं टाईप 055 गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयड युद्धनौकेतून डागलेल्या YJ-20 हायपरसोनिक अँटी शिप मिसाईलचं फुटेज जारी केलेलं आहे. YJ-20 ज्याला ईगल स्ट्राईक 20 असं पण म्हटलं जातं, चीननं विकसित केलेला हायपरसोनिक अँटी शिप मिसाईल आहे. सो शेजारच्या राष्ट्रांना उद्योग केलाय, खास तर आपला चीन काय म्हणूयात त्याला लष्करी महत्वाकांक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे आपला शत्रू राष्ट्रांचा जेव्हा विचार आपण करतो तेव्हा, तर त्यामुळे हे लक्षात ठेवा. हे क्षेपणास्त्र लांब पल्ल्याच्या विमान वाहतूक जहाजांसारख्या उच्च मूल्याच्या नौदल मालमत्तेवर हल्ला करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. म्हणजे आपल्या विमानवाहू युद्धनौका आहेत तर त्यांना टफ देणारा असं हे मिसाईल आहे. अबुधाबी संयुक्त अरब अमिराती इथल्या शेख खलिफा मेडिकल सिटी त्यांनी ITVISMA जीन थेरपी देणारं जगातलं पहिलं रुग्णालय बनलेलं आहे. राईट. सो ही जी थेरपी आहे ही स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी, तर त्याच्यासाठी एक वेळची जीन थेरपी बेसिकली आहे. राईट. प्रथम घडणाऱ्या घटनांमध्ये हे विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 ते 28 डिसेंबर 2025 दरम्यान मुख्य सचिव जे आहेत सगळ्या राज्यांचे, तर त्यांच्या 5व्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलेलं होतं आणि त्याला संबोधित जे आहे तर ते केलेलं दिसतं. DRDOनं पिनाका लॉंग रेंज गाइडेड मिसाईल ची पहिली उड्डाण चाचणी जी आहे तर ती घेतलेली आहे. पिनाका LRGR 120 आहे ती. ही चाचणी ओडिशा मधल्या चांदीपूर या ठिकाणाहून घेतलेली आहे. ITR म्हणजे इंटिग्रेटेड टेस्ट रेंज. राईट. पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर आहे, ते असं दिसतं ना आपल्याला, मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर, तर ते पिनाका त्या ठिकाणी आहे. आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट ARDE आणि RCI हैदराबाद आणि DRDO यांनी एकत्रितरित्या विकसित केलेलं आहे. 120 काय करतंय, या रॉकेटची कमाल मारक क्षमता 120 किलोमीटर त्या ठिकाणी आहे. राईट. त्यानंतर बघा, पुरंदरमध्ये कौशल्य प्रशिक्षण विकास केंद्र. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पुरंदरमध्ये विमानतळ जे आहे तर ते त्या ठिकाणी होणार आहे. आणि हे विमानतळ प्रत्यक्षात यायच्या आधी, ते विमानतळ झाल्यानंतर तिथं जे काही आंतरराष्ट्रीय व्यापार वगैरे चालणार आहे, कृषीशी रिलेटेड आपण म्हणतोय की ॲग्रिकल्चरल एक्सपोर्ट तिथं वाढणार आहे, तर त्याच्याशी संबंधित कौशल्याधारित मानव संसाधन तयार करण्याच्या दृष्टिकोनातून पुरंदरमध्ये कौशल्य प्रशिक्षण विकास केंद्राची स्थापना जी आहे तर ती त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. राईट. सो येस, थोडासा लांबलेला अशा स्वरूपाचा हा एपिसोड होता.
पण काय झालं, ते 3-3 दिवसामध्ये मध्ये दरम्यान गॅप पडला. आणि दुसरी गोष्ट अशी झालेली होती ती म्हणजे तुमची एक्झाम पण त्या ठिकाणी होती. त्यामुळे म्हटलं एक्झाम मध्ये विनाकारण हॅमरिंग नको, त्यामुळं आपण ते सेशन्स घेतलेले नव्हते. सो पुढच्या सेशनमध्ये भेटूयात 1 ते 3 जानेवारीच्या घडामोडींसह. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद आणि बाय बाय.